लोकांचा प्रतिसाद जो आहे तो पवार साहेबांच्या बरोबरचाच आहे. जरी पक्षामध्ये अजितदादा मित्रमंडळ बाहेर गेलं असलं तरी पवार साहेबांच्या विचारांना लोकांनी खालचं सोडलेलं नाही. ऑफिस पाहिजे, त्या जाण्या शिरशीचं वीज बिल सरकारने भरणे, असे लोकांचे प्रश्न आहेत आणि त्या लोकांना पाणीच दिलं जात नाही. हे दादांनी का सोडवलं नाही? त्यांना आश्वासन याच्यापूर्वी 2 निवडणुकांमध्ये दादांनी दिलेली आहे. महायुतीला तिथं अद्यापपर्यंत भारतीय जनता पार्टीला यांना अद्यापपर्यंत उमेदवार त्यांचा फिक्स झालेला नाही. त्यांचा उमेदवार कोण असणार याच्या सुद्धा तिथे चर्चा आहेत. गंमत येणार आहे मोठी. नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे. लेट्स अप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण एका खास चर्चेसाठी खास पाहुण्यांना निमंत्रित केलेलं आहे. एका खास चर्चेसाठी आपण इथे जमलेलो आहोत. तुम्ही आता या लाईव्हचं कॅप्शन पण वाचलं असेल, राष्ट्रवादीतील पडद्यामागच्या गोष्टी. मागच्या काही दिवसापासून युट्यूबवर एक भाषण सतत व्हायरल होत आहे. म्हणजे शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, हे शरद पवारांच्या गटातील काही नावं घेतली आपण तर ही आपल्याला नावं प्रकर्षानं डोळ्यासमोर येतात. यांची भाषणं पण व्हायरल होतात. पण या नावांव्यतिरिक्त पण एक मागील काही दिवसापासून भाषण सतत व्हायरल होत आहे. म्हणजे अजितदादांवर टीका करणं असेल, पार्थ पवारांवर टीका करणं असेल, अजितदादांच्या काही गोष्टी पटत नाहीत म्हणून त्यांच्या आमदारांवर किंवा त्यांच्या गटावर टीका करणं असेल, भाजपच्या धार्जिनी भूमिकेवर टीका करणं असेल, या माध्यमातून ते सातत्यानं शरद पवार गटाची बाजू मांडत आहेत. असे शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं लेट्स अप मराठीमध्ये. नमस्कार सर. आता मी जसं आपल्या प्रेक्षकांना ओळख करून देताना म्हटलं, तुमचे भाषणं सतत व्हायरल होत आहेत. नेमकं या आक्रमक भाषणांचं रहस्य काय आहे, गुपित काय आहे या आक्रमक भाषणामागचं? सर, आक्रमक भाषण असा नाहीये विषय. खरं तो मी मुळातला चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी पवार साहेबांचे जे विचार आहेत, पुरोगामी विचार असेल, सेक्युलर विचार असेल किंवा लोकशाही किंवा एकूणच सर्वांगीण विकास, या भूमिकेशी मी बांधलेला कार्यकर्ता आहे. आणि म्हणून मग या विचाराने काम करत असताना जो पवार साहेबांनी विचार दिला तो यशवंतराव चव्हाणांचा वारसा चालवण्याचा विचार आहे, जो बहुजनांच्या हिताचा आहे किंवा सर्वांगीण विकासाचा आहे. आणि हे करत असताना मग त्या भूमिकेशी निगडीत जर काही इकडे आज केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून, बीजेपीच्या माध्यमातून जे काही घडतंय ते जेव्हा जनहिताच्या विरोधात काहीतरी घडतं किंवा आपल्या लोकशाहीच्या विरोधात घडतं, राज्यघटनेच्या विरोधात घडतं, तेव्हा माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना ते अस्वस्थ करणार असतं. आणि म्हणून मग जिथे संधी मिळेल त्या मुद्द्यावर आम्ही ती आक्रमकपणे भूमिका मांडत असतो. पण या भाषणात तुमचा रोख मागच्या काही दिवसापासून सातत्याने अजितदादांकडे जास्त दिसून येत आहे. म्हणजे नेमका कोणत्या गोष्टी त्यांच्या पटत नाहीयेत तुम्हाला? नाही, म्हणजे आता मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2014 पासून आहे. मी 2015ला प्रदेशला प्रवक्ता पक्षाने मला केलेला आहे. अच्छा. ज्यावेळेस माझ्या पक्षामध्ये प्रवक्ता म्हणून काम करत होतो किंवा कार्यकर्ता प्रशिक्षणाचे मी 2015 पासून काम करतो पक्षाच्या अंतर्गत. आता हे सगळं करत असताना जेव्हा 4 महिन्यापूर्वी आमच्या पक्षातून अजितदादा मित्रमंडळ सगळं बाहेर गेलं आणि भाजपाबरोबर किंवा एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये जाऊन त्यांनी संधान बांधलं, त्याच्यानंतर मग ज्या काही सभा झाल्या ठराविक किंवा शेतकरी आक्रोश मोर्चा झाला, युवा संघर्ष यात्रा आमची रोहितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली झाली, शिर्डीला आमचं पक्षाचं शिबिर झालं, या सगळ्या ह्याच्यातून जिथे जिथे मला भूमिका मांडण्याचा प्रसंग आला, ती भूमिका मांडत असताना टीका म्हणून मी केलेली नाही कुठेच अजितदादावर. ऍक्च्युली आता ज्या भाषणाचा तुम्ही उल्लेख करत असाल, मला माहित नाही तुम्ही कोणत्या भाषणाचा उल्लेख करताय. तो विकास नेमका कोणता विकास अपेक्षित आहे वगैरे, पार्थ पवारांवर तुम्ही मावळच्या गोष्टीवर टीका केली, ते भाषण जे आमचे खासदार शिरूरचे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काढलं होतं, त्याची राजगुरुनगरमध्ये सभा होती आणि आमचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब पण त्या सभेला होते आणि बाकीचेही मान्यवर स्थानिक पातळीवरचे सगळे होते. तिथे मला जेव्हा बोलण्याची संधी मिळाली तेव्हा तिथे बोलत असताना आदल्या दिवशीच त्याच्या अजितदादांनी आमच्या शिरूरचे लोकसभेचे जे उमेदवार आहेत भविष्यातले किंवा आता विद्यमान खासदार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबद्दल एक विधान केलं की अमोल कोल्हे निवडून कसे येतात हे बघतो मी आणि वळसे पाटलांनी कष्ट घेतले म्हणून अमोल कोल्हे खासदार झाले, असं 2च दिवस आधी विधान दादांचं आलं होतं. आणि मग ते विधान माझ्या डोक्यात होतं. आणि मग तिथे मतदारसंघात जेव्हा आम्ही फिरतोय बोलतोय तेव्हा प्रचंड जनसमुदाय पुढे होता राजगुरुनगरमध्ये. तेव्हा मग मी तिथं ते बोलत असताना तो धागा पकडला आणि मग दादांना मी तिथे आवाहन केलं की दादा, आपण वळसे पाटलांनी आणि तुम्ही कष्ट करून जर अमोल कोल्हेंना निवडून आणलं म्हणता, मी तर त्याच लोकसभा मतदारसंघातला आहे, मग आता वळसे पाटील साहेबांनाच आपण अमोल कोल्ह्यांच्या विरुद्ध उभं करावं आणि अमोल कोल्हेंना पाडण्याऐवजी आपण
आपले चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमध्ये जो पराभव झाला त्यांना आता 2024ला पुन्हा नव्याने उभं करा आणि निवडून आणा. इतकं साधं मी त्यांना आवाहन केलेलं. मी आता याच्यात टीका कशी म्हणता येईल, मी वैयक्तिक पातळीवर जातच नाही. मी त्यांना एवढंच म्हणते की रोहित पवार आपलं पार्थ पवारांना तुम्ही उभं करा मावळमधून निवडून आणा. मग त्यांच्या नेमकं कोणत्या गोष्टी पटत नाहीयेत तुम्हाला अजितदादांच्या? अजितदादांचं खरं तर आयडिओलॉजिकल बेस हे फक्त भाषणात ते म्हणतात की शाहू फुले आंबेडकर किंवा यशवंतराव चव्हाणांचं ते नाव घेतात. आता पवार साहेबांचा फोटो त्यांना लावायची बंदी घातल्यानंतर त्यांनी आता यशवंतराव चव्हाणांचा फोटो लावायला सुरुवात केली. आता हे 75 इतक्या वर्षात कधीच असं घडलेलं नाही की गोळवलकर हेडगेवारांच्या मांडीला मांडी लावून बसून तिथे यशवंतराव चव्हाणांचा फोटो लावणं हे खरं तर यशवंतराव चव्हाणांचं अवमूल्यन होतंय आणि पाहायलाही ते योग्य वाटत नाही. जे विवेकी विचार करणारे किंवा विचारधारेवर प्रेम करणारे जे कार्यकर्ते आहेत माझ्यासारखे हे कोणालाच आवडणार नाही. त्यामुळे दादांनी जी काय तिकडे जाण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयातनं काय झाले तर त्यांच्याबरोबर कोण गेले तर अजितदादा मित्रमंडळ मी त्याला म्हणतोय. ते जे कुणी काय काय कारणाने अडकलेले आहेत कुठे ना कुठे, मग कुणी साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल, कुणी बँकेच्या माध्यमातून असेल, या सगळ्या याच्यातनं ही अडकलेली माणसं दादासोबत गेली. स्वतः दादाच अडकलेले होते म्हणून ते तिकडे गेले आणि म्हणून हे सगळं भाजपाबरोबर जाणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आवडलेलं आहे. तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की 2014ला तुम्ही प्रवक्ते म्हणून पक्षात तुमची प्रवक्तेपदी नेमणूक झाली. मग या मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही आता ह्या मागच्या 4-5 महिन्यात जरा जास्त हायलाईट व्हायला लागलेला, म्हणजे फुटीनंतर तुम्हाला जास्त स्पेस मिळाली असं म्हणता येईल का? आता असा निष्कर्ष काय काढला तर काय माझी हरकत नाही, परंतु मी सातत्याने पक्षात भाषणं केलेली आहेत. कार्यकर्त्याची शिबिर या 4 महिन्यात पवार साहेबांनी तुम्हाला काय वेगळा कानमंत्र दिलाय? पवार साहेबांनी कानमंत्र दिले असं नाही. पवार साहेब एक वैचारिक विद्यापीठ आहे ऍक्च्युली राजकारणाचं. पवार साहेबांनी कानमंत्र म्हणजे त्यांनी विचाराची दिशा दिलेली असती. ती विचाराची दिशा घेऊन आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. तर ते विचाराला भक्कमपणे आपण तिथं ते प्रचार प्रसार करणे त्या विचारांचा किंवा त्या लोकशाही मूल्यांची पुरोगामी मूल्यांची पाठराखण करणं हे माझ्यासारख्या कार्यकर्ते मी कर्तव्य समजून करतोय आणि त्या पद्धतीने मी बोलत असतो. तुम्ही म्हणताय त्या याच्यावर ठीक आहे की सध्याची माझी भाषणं गाजली, कारण शिर्डीच्या पक्षाचं जे शिबिर होतं तिथलंही माझं भाषण खूप गाजलं आणि सोशल मीडियातनं त्याचं ज्या काही चर्चा झाल्या ते खरं आहे की ते 5 महिन्यात जास्ती गाजले, त्याच्या आधी कदाचित गाजली नसतील. सर, आता आपल्या लोकसभेच्या निवडणुका येत आहेत, त्या अनुषंगाने मी आता तुम्हाला थोडं बोलतं करण्याचा प्रयत्न करेन. राष्ट्रवादीच्या पक्षात लोकसभेच्या अँगलला आता काय काय तयाऱ्या सुरू आहेत? म्हणजे शिवसेनेला सोबत घेणं असेल, वंचितला सोबत घेण्यावर जो खल सुरू आहे त्याबाबत नेमक्या पक्षाच्या भूमिका काय आहेत? म्हणजे पक्षाच्या नेमकं कोणत्याही दिशेनं वाटचाल सुरू आहे आता लोकसभेच्या अँगलला? नाही, पवार साहेबांनी सातत्याने ती भूमिका मांडलेली आहे ऍक्च्युली की भारतभरच एकूणच इंडिया नावाची आघाडी तयार होत असताना त्याच्यात पवार साहेबांनी मोठा रोल केलेला आहे कोऑर्डिनेशन करण्याचा. आणि त्या कोर टीम मध्ये पवार साहेब असल्यामुळे पवार साहेबांसारखे जे ज्येष्ठ जुने जाणते नेते या देशातले आहेत. आता पवार साहेबांनी 60 वर्ष विधिमंडळ आणि संसद मिळून काम केलेलं आहे. तर त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना दिसतंय की आता लोकशाही धोक्यात आलेली आहे किंवा केंद्रीय ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यांचा गैरवापर होतोय. हे पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींना हे सहन होणार नाहीये आणि म्हणून असे नेते भारतभरातलेच एकूण एकत्र येतात आणि महाराष्ट्रामध्ये मग त्याची महाविकास आघाडीचा प्रयोग 2019ला झाला. तुम्ही पाहिला असेल की भारतीय जनता पार्टीने लोकशाहीची पाळंमुळंच तोडून टाकायची आणि विरोधी पक्षच संपवायची ही भूमिका जेव्हा भारतीय जनता पार्टीने सातत्याने घेतली गेली 2014 पासून आपल्या लक्षात येईल. आणि ही भूमिका घेतल्यामुळे विरोधी पक्ष संपवणे हे लोकशाहीला घातक आहे, हे संविधानाचे विरोधी आहे आणि म्हणून महाविकास आघाडी महाराष्ट्रात तयार झालेली आधीच होती, तिला आता बळकटी आलेली आहे. वंचित बहुजन आघाडी जे प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्याची आजही बैठक आहे, त्याची सुरू आहे बैठक आज महाविकास आघाडीची. त्याच्यात प्रकाश आंबेडकरांनी निमंत्रित केलेलं आहे. निश्चितच सकारात्मक निर्णय होईल, कारण प्रकाश आंबेडकर सुद्धा सातत्याने संविधान बचावची भूमिका घेतात किंवा नरेंद्र मोदींच्या धोरणांच्यावर टीका करतात. भारतीय जनता पार्टीच्या जे काय लोकशाही विरोधी वर्तनाचा सुद्धा ते सातत्याने समाचार घेत असतात आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत प्रकाश आंबेडकर सुद्धा भाजपाला काय फायदा होईल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशी भूमिका मागच्यासारखी घेणार नाही अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे. आणि म्हणूनच एक निमंत्रण त्यांना मागच्या काही वर्षापासून त्याची चर्चाही सुरू आहे. सातत्याने त्याच्या चर्चा होतात आणि सकारात्मक आहे. आजच्या बैठकीत सुद्धा नक्कीच फलित काहीतरी चांगलं निघेल आणि लोकसभेच्या इलेक्शनमध्ये महाविकास आघाडीमध्ये वंचित आघाडी एक सामील झालेली निश्चित आपल्याला दिसेल. लोकसभेसाठी म्हणजे राष्ट्रवादीचा पश्चिम महाराष्ट्राचा जो बालेकिल्ला समजला जातो राष्ट्रवादीसाठी,
त्या राष्ट्रवादी प्रत्येक मतदारसंघासाठी एक राष्ट्रवादीची रणनीती आता ठरली पण असेल. त्यातही बारामती मतदारसंघाच्या मागची काय काय रणनीती आहे तुमच्या? म्हणजे आता अजितदादा तिकडे गेल्यामुळं भाऊ आपल्या सोबत नाही, त्यामुळे सुप्रिया सुळेंना मतदारसंघ अवघड वाटतोय का? नेमकं काय आहे पक्षात तुमच्या आता? म्हणजे तुम्ही बारामतीचा अंदाज घेतला असेलच. नाही, बारामतीचा निश्चित अंदाज घेतलाय. मी दौरे पण केलेले आहेत आणि महाराष्ट्रातही मी फिरलोय. युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही पुणे ते नागपूर केली, तेव्हाही आम्ही महाराष्ट्राच्या दौऱ्यात खूप बारकावे शोधले, लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. लोकांचा प्रतिसाद जो आहे तो पवार साहेबांच्या बरोबरचाच आहे. जरी पक्षामध्ये अजितदादा मित्रमंडळ बाहेर गेलं असलं तरी पवार साहेबांच्या विचारांना लोकांनी खालचं सोडलेलं नाही. आजही लोक म्हणतात की हे चुकीचं घडलेलं आहे, लोकांना हे आवडलेलं नाही. हे चित्र बारामती लोकसभा मतदारसंघात सुद्धा आहे. मी कालच बारामती लोकसभा मतदारसंघातून आलो. सुप्या परगण्यामध्ये बारामतीतली जी 25 गावं दुष्काळी आहेत तिथं काही शेतकरी उपोषणाला बसलेले 26 जानेवारीपासून आणि ते पाणी मागतायत. मी तिथं काल भेट दिली, त्या लोकांची गाऱ्हाणी ऐकली, तिथं मी माझं मनोगत ऐकलं. सुप्रियाताई सुद्धा उपोषणाच्या त्या कार्यकर्त्यांना मागच्या 4 दिवसापूर्वी दुसऱ्या दिवशी भेटल्या होत्या. खरं तर दादांचं हे अपयश असं माझं मत आहे. कारण गेली 25-20 वर्ष दादा मंत्रिमंडळात आहे. सुप्रियाताई राष्ट्रीय पातळीवर काम करतात संसदीय राजकारणाच्या अनुषंगाने. पवार साहेब सुद्धा केंद्रीय मंत्री झाल्यापासून त्यांनी तालुक्याच्या लेवलला सगळं अजितदादांच्यावरच सोपवलेलं होतं. मला असं वाटतं की अजितदादांनी हा पवार साहेबांचा विश्वासघात केल्यासारखा आहे. किंवा पवार साहेबांनी जर तुमचा विश्वास ठेवला की बारामतीच्या इंटरनल सुप्रियाताई सुद्धा कधी हस्तक्षेप करत नव्हत्या आणि मग असं असताना दादांकडे जलसंपदा खातं होतं, उपमुख्यमंत्री म्हणून पूर्ण वेळ काही वेळ त्यांनी काम केलेलं आहे आणि आता अर्धे उपमुख्यमंत्री आहेत आता सध्या. म्हणजे सगळं असं असताना अर्थ व नियोजन खातं ते सांभाळतात. मग त्यांच्याच मतदारसंघातली 25 गावं जी दुष्काळी आहे तिथे जानाई शिरसाई जी योजना पूर्वी झाली, जी पवार साहेबांच्या संकल्पनेतनं धरणं पुणे जिल्ह्यात झाली, कॅनॉल झाली, त्याचे पुढचे जे छोटे छोटे प्रश्न आहेत म्हणजे तिथं प्रश्न काय व्यवस्थापनाचा आहे, पाणी वेळेवर सोडणे, ऑफिस पाहिजे, त्या जानाई शिरशीचं वीज बिल सरकारने भरणे, असे लोकांचे प्रश्न आहेत आणि त्या लोकांना पाणीच दिलं जात नाही. हे दादांनी का सोडवलं नाही? त्यांना आश्वासन याच्यापूर्वी 2 निवडणुकांमध्ये दादांनी दिलेली आहेत. लोकांनी एकदा निवडणुकीवर बहिष्कार पण टाकलेला आहे. मग असं असताना ती काल लोक बोलत होती, मी तिथल्या 25 गावाचे लोक तिथं एकत्र येऊन उपोषण करतात, आंदोलन चालू आहे आज पण. तिथल्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या खरं ऐकण्यासारख्या होत्या. लोकांना हे आवडलेलं नाही असं स्पष्टपणे लोक बोलत होती. आणि सुप्रियाताई जरी आता पुन्हा लोकसभेला उभ्या असल्या तरी पवार साहेबांनी सुप्रियाताईंना पक्षाचं तिकीट सोडून आतापर्यंत काही दिलेलं नाही. ऍक्च्युली हे सगळं होल अँड सोल अजितदादाच पाहत होते, कोणाला काय सत्ता द्यायची. म्हणजे ताईंच्या हाताखाली रुपाली चाकणकर एकेकाळी पुणे शहराच्या अध्यक्ष होत्या पक्षाच्या, त्यानंतर महिलांच्या राज्याच्या अध्यक्ष झाल्या, महिला आयोग झाल्या, त्यांना प्रोटोकॉल किंवा पक्षाची सत्ता किंवा लाभाचं पद मिळालं. तर सुप्रियाताईंना कुठलंच पद मिळालेलं नाही. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रियाताईंनी जे खासदार म्हणून जे काय काम करायचं त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा मग शाळेतल्या मुलींना सायकल वाटप करण्याचं असेल, दिव्यांगाच्या योजना असतील, महिलांच्या संदर्भातल्या योजना असतील, बऱ्याचशा गोष्टी ह्या वैयक्तिक लाभाच्या अनुषंगाने शासनाच्या तिथं पोहोचवण्याचं काम केलं. संविधान स्तंभ प्रत्येक विधानसभा मतदारसंघात उभं करून ताईंनी त्या ठिकाणी जे काही विचार देण्याचं काम केलेलं आहे त्या अनुषंगाने बारामती लोकसभा मतदारसंघातली सर्वसामान्य जनता आणि मतदार हे निश्चितपणे सुप्रियाताईंच्या बरोबर आणि साहेबांसोबतच आहेत. तिथं आता जे काही महायुती आहे, महायुतीला तिथं अद्यापर्यंत भारतीय जनता पार्टीला यांना अद्यापर्यंत उमेदवार त्यांचा फिक्स झालेला नाही. त्यांचा उमेदवार कोण असणार याची सुद्धा तिथे चर्चा आहेत. गंमत येणार आहे मोठी. आणि बारामती लोकसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत साहेबांच्या विचारांना सोडणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्ही आता बोलताना पाण्याचा जो प्रश्न सांगितला आता, म्हणजे ज्या मतदारसंघात अजितदादांचं ते अपयश आहे असं म्हणताय तुम्ही, पण ज्या मतदारसंघात अजितदादांचा अपयश आहे म्हणताय तोच मतदारसंघ सुप्रिया सुळेंच्या लोकसभा मतदारसंघात पण येतो. म्हणजे सुप्रियाताईंचं अपयश आहे असं म्हणता येणार नाही का? नाही, सुप्रियाताई या खासदार आहेत. जो तिथला जानाई शिरसाईचा प्रश्न आहे हा राज्याच्या जलसंपदा खात्याच्या अंतर्गत आहे. तो खासदाराच्या अखत्यारीत येतच नाही. किंवा खासदार त्या कालवा वाटप पाणी समिती असते त्याचे सदस्य नसतात, त्यामुळे त्यांना त्या विषयाचा संबंधच येत नाही. त्याचे कालवा समितीचे सदस्य स्थानिक आमदार असतात. जानाई शिरसाई योजना ही पुरंदर, दौंडमधली काही गावं आणि बारामतीतली 25-26 गावं यांच्यासाठी म्हणजे तिन्ही तालुक्याचे आमदार त्या कालवा समितीचे सदस्य आहेत पदसिद्ध. त्यांचा तो विषय आहे. आणि दादा जलसंपदा खात्याचे मंत्री होते, राहिलेले आहेत. पूर्वी विजय शिवतारे त्याच्यातले राहिलेले होते जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री. सुप्रियाताई खासदार म्हणून त्यांचा रोल त्याच्यात येतच नाही, म्हणजे त्यांना अधिकार पण नाही त्याच्यातले काही हस्तक्षेप करण्याचे. त्यामुळे तो प्रश्न नैतिकदृष्ट्या आणि घटनात्मक दृष्ट्या सुद्धा ती जबाबदारी सर्वस्वी स्थानिक आमदार म्हणून
अजितदादांची येते, शिवाय अजितदादांचं अर्थनियोजन खातं होतं, शिवाय पालकमंत्री म्हणून होते, शिवाय उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे आणि शिवाय पक्षातल्या कामाची जबाबदारी म्हणून सुद्धा बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रियाताई किंवा पवार साहेब कधीच हस्तक्षेप करत नव्हते. अगदी पक्षाची पदं वाटताना सुद्धा दादा सांगतील तोच जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती ही तिकीट वाटताना सुद्धा बारामती तालुक्यातली बाकी कोणी हस्तक्षेप कधी केलेला नाही. आणि म्हणून ती लोक दादासोबतच आहेत ज्यांनी लाभ घेतलाय. मी आता तुम्हाला प्रश्न विचारताना बारामती जड वाटतंय का सुप्रिया सुळेंना, हा यासाठी विचारला की मागच्या 10 वर्षापासून भाजपने तिथं बऱ्यापैकी त्यांची ताकद वाढवायला सुरुवात केलेली आहे. 2019ला कांचनकुल त्यांना तिकीट दिलेलं तिथनं. आता मध्यंतरी जेव्हा अजितदादांकडे पुण्याचं पालकमंत्रीपद आलं त्यावेळी एक अशी चर्चा होती की पुण्याच्या पालकमंत्रीपदाच्या बदल्यात भाजपने बारामती लोकसभेसाठी सेटलमेंट केलेली आहे. त्यामुळं मी त्या अँगलनं विचारला की बारामती खरंच अवघड वाटते का, म्हणजे राष्ट्रवादी अजितदादांची ताकद आणि भाजपची सेटलमेंट. मुळामध्ये आता तिथे गंमत अशी आहे, आता अजितदादा मित्रमंडळ, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या तिघांची मिळून महायुती आहे. आता मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीने त्या जागेवर अधिकार दाखवला आणि कांचनकुलांना उभं केलं होतं. आता खरं तर दौंड तालुक्याचं उदाहरण घेऊ आपण. दौंड तालुक्यामध्ये खरं तर आहे ना, वस्तुस्थिती जर पाहिली आपण तिथं पक्षच नाहीये कोणताच. तिथे आहे थोरात गट, तिथं आहे कुल गट. कुल गटाचे कार्यकर्ते कुलांचे कार्यकर्ते, थोरात गटाचे कार्यकर्ते थोरातांचे कार्यकर्ते. हे जेव्हा आदला बदल करतात किंवा अपक्ष उभं राहतात तेव्हा ती कार्यकर्ते तिकडचे इकडे जातात, इकडचे तिकडे जातात. असं पकडणं उभे राहिले तरी उभे राहिले आणि अपक्ष राहिले. त्यामुळं तिथे पक्षच नाहीये, भाजपही नाही, राष्ट्रवादी नाही, असं माझं मत आहे. पवार साहेबांना मानणारा एक वर्ग आहे निश्चितपणाने, जो मतदार विधानसभेला वेगळा विचार करतो आणि लोकसभेला वेगळा विचार करतात. लोकसभेला पवार साहेब सांगतील त्या उमेदवाराला ते मतदान करतात. ही दौंड तालुक्याची परिस्थिती. तेच इंदापूरमध्ये आता जर तुम्ही गेलं, आता हर्षवर्धन पाटील भाजपाचे, दत्तामामा भरणे अजितदादा मित्रमंडळाचे, आता तिथं कोणाला कोण तिथं फाईट करणार आहे, कोण खाली बसणार आहे विधानसभेला? तेच दौंड मधलं चित्र, रमेश थोरात खाली बसणार आहेत का राहुल कुल खाली बसणार आहेत? हे तिथलं त्यांची जी अवस्था आहे ती पुढच्या काळात दिसणार आहे. आणि त्याचं लोकसभेमध्ये जे लोकांना वाटते की आता असं होईल तसं होईल, तसं काय होणार नाही. कारण लोकसभेला सुप्रियाताई संसदरत्न 7 वेळा ठरलेल्या आहेत, 2 वेळा महासंसदरत्न ठरलेल्या आहेत. सुप्रियाताई खासदार म्हणून नंबर 1च्या ठरलेल्या आहेत देशात. महाराष्ट्रात 48 पैकी एकही खासदार भाजपाचा संसदरत्न ठरलेला नाही. मग असं असताना सुप्रियाताईंच्या बरोबर लोकांची नाळ जोडलेली आहे. जनसंपर्कामध्ये सुप्रियाताई सर्वाधिक जनसंपर्क असलेल्या खासदार आहेत. म्हणून लोक लोकसभेला वेगळा विचार करणार, विधानसभेला वेगळा विचार करणार. विधानसभेची लोकसभेची राजकीय सूत्र बारामती मतदारसंघातली पूर्ण वेगळी असणार आहे. तुम्ही मगाशी बोलताना म्हटलं की तुम्ही शिरूर मतदारसंघात येता. अजितदादांनी पण शिरूरमध्ये एक प्रकारे चॅलेंज दिलेलं आहे अमोल कोल्हेंना. तुम्ही शेतकरी आक्रोश मोर्चा पण काढला तिथून. तुमची शिरूर बाबतची काय रणनीती ठरते? म्हणजे खरंच अजितदादा चॅलेंज पूर्ण करण्यासाठी ओळखले जातात. आपण पुरंदरमध्ये त्याचं उदाहरण पण बघितलेलं आहे. आता शिरूरचं चॅलेंज ते पूर्ण करणार का तुमची रणनीती त्यांच्यावर भारी पडणार? नाही, अजितदादांना आम्ही चॅलेंज दिलेलेच आहे. मी स्वतः चॅलेंज जाहीर सभेतून दिलेलं आहे, ते सगळ्या प्रसार माध्यमात पण आहे. दादांपर्यंत ते पोहोचलेलं आहे माझं चॅलेंज की दादा शिरूर लोकसभा मतदारसंघातनं बरेच वर्ष 2-3 इलेक्शनला दिलीप वळसे पाटील उमेदवार असेल अशी चर्चा व्हायची. 2014ला झाली ती आढळरावांच्या विरुद्ध उभे राहण्यासाठीची, पण वळसे पाटील उभे न राहता विलास लांडे उभे राहिले होते. मग एकदा दिलीप वळसे पाटील फार हुशार आहेत, फार विद्वान आहेत, अभ्यासू आहेत, मितभाषी आहेत, इंग्लिश बोलू शकतात, अशा माणसाची लोकसभेत गरज आहे ना. आणि त्यांच्या कष्टामुळे जर अमोल कोल्हे निवडून आले असा दादांचा दावा आहे. तर मला असं म्हणायचं की दादा तुम्ही आता तिथे तुमचं महायुतीमध्ये ती जागा तुम्हाला मिळणार आहे का याचं एक आधी खात्री करा. कारण इथे एकनाथ शिंदेच्या त्यांनी 4 जागा तर लढवणार आहे असं सांगितलं म्हटलेलं आहे. पण तिथे आढळराव पाटील सुद्धा माझे खासदार ते सुद्धा भाषण बांधून तयार आहेत तिथे एकनाथ शिंदेच्या गटामार्फत. त्यामुळे आढळराव राहणार आहेत का काय त्याचं अजून ठरायचंय. त्यामुळे त्यांचा उमेदवार तिथे फिक्स नाही अजून. पण मला असं वाटतं दादांनी आग्रह करून दिलीप वळसे पाटलांनी तिथे त्यांच्या गटाचं उमेदवार म्हणून उभं करावं आणि अमोल कोल्हेंच्या विरोधात वळसे पाटील आले तर पेपर अवघड नाही वाटणार. हा ना, ते आम्हाला ते पाहिजेत उमेदवार. खरं दिलीप वळसे पाटील उभे राहिले पाहिजेत. आणि मावळमधून पार्थ पवारांना उभं करा, हे पुन्हा एक चॅलेंज आहेच ना दादांना. दादा जेव्हा म्हणतात ना मी ह्याला पाडीन त्याला पाडीन, तर तुम्ही पाडीन ह्याच्यापेक्षा पार्थ पवारांना मावळमधून का निवडून आणू शकत नाही? ते चॅलेंज का घेत नाही दादा? तिथं दादांचे एक सहकारी नुकतेच संजय वगैरे आता त्या शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या बरोबर गेले, ते का गेले? असं सगळं चित्र आहे ना. मावळ लोकसभा, शिरूर लोकसभा, बारामती लोकसभा दादांनी चॅलेंज खरंच घ्यावं.
शिरूर बाबत तुम्ही अजूनही कॉन्फिडंट आहात अमोल कोल्हे? नाही, अमोल कोल्हेंच्या विरोधात उभं राहिला आज कोणी तिथं फार लगेच तयार आहे असं उमेदवार नाही आजच्या घडीला. आणि अमोल कोल्हेंचं सुद्धा वैशिष्ट्य असं, पहिल्यांदा ते खासदार झाले आणि 3 वेळा त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे. असा कोणीच खासदार नाही, पहिल्यांदा खासदार होतो आणि आपली कामगिरी संसदेमध्ये दाखवतो, एक खासदार म्हणून ते संसदरत्न ठरतात. ही फार मोठी गोष्ट आहे आमच्या मतदारसंघासाठी आणि लोक अमोल कोल्हेंच्या बरोबर आहेत. अमोल कोल्हे सुद्धा त्या पद्धतीने तयारीला लागलेले आहेत. लोकसभेला आता येणारे उमेदवार त्यांच्या विरोधात कोण आहे हे आम्हालाही उत्सुकता आहे. एक शिरूरचा उल्लेख निघालाय आपल्याला म्हणून मी तुम्हाला एक विचारतो. शिरूरमध्ये आमदार आहेत अशोक पवार, तुमचे आता जे पवार गटाकडे शरद पवारांसोबत आहेत, म्हणजे ते अजित पवारांचे पुण्यात राईट हँड मानले जातात. पुणे जिल्ह्यात पहिल्यापासून ते अजित पवारांसोबत आहेत. त्यांचा मध्यंतरी कारखाना अडचणीत होता तेव्हा अजितदादांनी त्यांना मदत केल्याची पण चर्चा आहे. आता ते कितपत खरं खोटं ते त्या दोघांच्या लेवललाच गोष्टी माहिती, पण ते एवढ्या सगळ्या घडामोडींनंतर पण ते तुमच्यासोबत राहिले, नेमकं याचं कारण काय? नाही, ते का अजितदादांसोबत गेले नाहीत? नाही, अशोक बापू पवार आमचे शिरूर हवेलीचे आमदार आहेत विद्यमान, आणि त्यांची दुसरी वेळ आहे आमदार म्हणून त्यांची, आणि त्यांचं काम चांगलं आहे, अभ्यासू आमदार आहेत. त्यांनी पवार साहेबांच्या बरोबर राहण्याचा विचार घेतला कारण त्यांनी मतदारसंघातल्या लोकांच्याकडनं सेन्स घेतला. शिरूर तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते, हवेली तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते, मतदारसंघातल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्याकडनं त्यांनी अंदाज घेतला 2 दिवस, आणि सगळ्या मतदारसंघातनं एक भावना आली, सूर आला की आपल्याला साहेबांच्या बरोबर थांबायचे. हे जेव्हा गाव पातळीवरचा कार्यकर्ता किंवा तालुक्यातले अंतर्गत काम करणारे कार्यकर्ते जेव्हा असं बोलतात, तेव्हा अशोक बापूंनी विचार केला की लोक साहेबांना जर सोडत नसतील तर आपण का सोडायचं, आणि म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली ठामपणाने. आणि त्याचं कौतुक होतंय किंवा ते साहेबांसोबत थांबले, त्यांनी विचारांशी प्रतारणा केली नाही किंवा पवार साहेबांच्या विचारांशी गद्दारी केली नाही, हे लोकांना आवडतंय. उलट आता ते साहेबांच्या सोबत थांबले म्हणून त्यांच्या गोडगंगारी साखर कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडनं जे काही नियमित कर्ज द्यायला पाहिजे ते दिलं जात नाही, अडवणूक केलेली आहे सध्या. खरं तर इतर राज्यातले साखर कारखाने जे आहेत की ज्यांना एनपीए मध्ये येते, थकबाकीदार आहेत कर्ज, घोडगंगाचं कुठलंही कर्ज थकबाकी नाहीये राज्य बँकेकडनं, रेग्युलर कर्ज असताना, थकबाकी नसताना सुद्धा त्यांना चालू जे काय कर्ज, सिजनेबल कर्ज द्यावं लागतं राज्य सहकारी बँकेत, ते दिलेलं नाही, अडवणूक केली त्या कारखान्याची. हा त्रास कोण देत असेल हे लोकांना, सभासदांना समजतंय. आणि असे अडवणूक करण्याची भूमिका पवार साहेबांच्या राजकारणात त्यांनी कधीच घेतली नाही. पवार साहेब जेव्हा निर्णय प्रक्रियेत राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून ज्या वेळेस राहिलेले आहेत किंवा पवार साहेबांकडे जेव्हा लोक राज्यभरातून सगळ्या पक्षाची येतात, पवार साहेब एखाद्या सहकारी संस्थेशी कधी खेळत नाही. ती विरोधकाची असू दे तर आपली असू, ती संस्था ही शेतकऱ्यांची असते, सभासदांची असते. त्याचा राजकीय कोणीतरी एक सूडबुद्धीने त्या संस्थेवर काहीतरी त्रास देण्याच्या उद्देशाने कुठल्याही राज्यकर्त्यांनी अशी भूमिका घेऊ नये, ही खरी त्याच्यातली नैतिकता असते. परंतु भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सरकारमधले लोक मात्र विरोधकांच्या संस्था संपवायच्या, विरोधकांना बदनाम करायचं, विरोधकांना नामोहरम करायचं, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, आणि तो जर मात्र आपल्याकडे आला की मग तो चांगला. म्हणजे उदाहरण अजितदादांचंच घेऊयात आपण. अजितदादा मित्र, मग प्रधानमंत्री खोटं बोलले का? प्रधानमंत्री जर खोटं बोलत असतील देशाचे, तर प्रधानमंत्र्यांनी माफी मागावं लागेल की मी जो आरोप केला होता 70,000 कोटीचा तो खोटा होता, मी खोटं बोललो, ही प्रधानमंत्र्यांनी माफी मागावी लागेल. किंवा त्या आरोपामध्ये तथ्य आहे त्याची ईडी, सीबीआय मार्फत निश्चितपणे इन्क्वायरी केली पाहिजे. या 2 पैकी एक गोष्ट प्रधानमंत्र्यांनी, भारतीय जनता पार्टीने करायला पाहिजे. नरेंद्र मोदी बोलले असते तर काय वाटलं नसतं आम्हाला, पण देशाचा प्रधानमंत्री बोललेला आहे. प्रधानमंत्री बोलतो म्हणजे देश बोलतो, कारण प्रधानमंत्री नावाची एक संस्था आहे. प्रधानमंत्र्यांनी 70,000 कोटीचा आरोप केल्यानंतर भोपाळच्या सभेत 4थ्या दिवशी अजितदादा तिकडे जातात आणि लगेच सगळे त्यांना शांत झोप लागते. हसन मुश्रीफांच्या ईडीच्या चौकशा थांबतात, बाकी प्रफुल्ल पटेलांचं थांबतं, छगन भुजबळांचं थांबतं, सगळ्यांच्या ईडीच्या चौकशा थांबतात, वळसे पाटलांची थांबते, नोटिसा ह्यांना सगळ्यांना शांत झोप लागते. हे काय गणित आहे? ही कुठली वॉशिंग मशीन आहे भाजपाकडं? हा सवाल आहे ना, जनता विचारते ना हा प्रश्न. मग आता रोहित पवार तिकडे गेले नाहीत पण रोहित पवारांची पण ईडी मार्फत चौकशी चालू केली. आता उद्या 1 तारखेला कारण आहे, दुसरं काय कारण आहे? रोहित पवारांनी कुठे भ्रष्टाचार केले का? रोहित पवार कधी सत्तेत होते का? ज्या कन्नड सहकारी साखर कारखान्याचा लिलाव घेतला त्यांनी बारामती अॅग्रो मार्फत, ते 2012 मधला विषय आहे. आणि 2012ला राज्य सहकारी बँकेवर त्यावेळेस प्रशासक होते, IAS दर्जाचे अधिकारी होते, संचालक बोर्ड नव्हतं तिथे. हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे तो कारखाना कर्जबाजारी झाला होता, कर्ज थकलं होतं, म्हणून सहकारी बँकेने त्याचा लिलाव केलेला. आणि तो लिलाव रितसर बारामती अॅग्रोने तो रितसर टेंडर भरलेला, रितसर त्याचे वाढीव पैसे देऊन तो घेतलेला आहे. त्याची 12 वर्षानंतर तपासणी आता होते रोहित पवारांची ईडी मार्फत. याच्यात राजकारण नाही का?
इतकं साधी गोष्ट आहे. रोहित पवार तर राजकारणात आत्ता आले, तेव्हा तर ते राजकारणात पण नव्हते. ते जर का आता युवा संघर्ष यात्रा काढत नव्हते आणि अजितदादा मित्रमंडळाबरोबर भाजपाबरोबर गेले असते तर रोहित पवारांची चुकूनही आता ईडी मार्फत इन्क्वायरी झाली नसती. हा निष्कर्ष काढायला ज्योतिषाची गरज नाही, अगदी शाळेतली लहान मुलं सुद्धा सांगू शकतात. जसे तरुण नेते म्हणून आता शरद पवार गटातनं रोहित पवार पुढे येत आहेत, तसे तरुण नेते म्हणून अजितदादांकडनं आता पार्थ पवारांना पुढे आणायची चर्चा सुरू आहे. मग तुम्ही पार्थ पवारांच्या आव्हानाचा उल्लेख केला, मावळमधनं त्यांना उभं करा, पण त्यांना आता राज्यसभेवर पाठवायची चर्चा सुरू आहे. ते राज्यसभेचे खासदार येत्या महिन्यात होतील असं चित्र दिसतंय सध्या तरी, म्हणजे त्यांच्याकडे संख्याबळ आहे त्यानुसार. काय मध्यंतरी ते जिल्हा बँकेवर येणार अशी पण चर्चा होती, पण ते आले नाहीत पुढे. आता अजित पवार सातत्यानं आरोप करतात की शरद पवारांनी घरासारखा पक्ष चालवला वगैरे वगैरे. ते आता पुढे पार्थ पवारांना संधी देतील असं वाटतं? नाही, अजितदादा मित्रमंडळाने पवार साहेबांच्यावर आरोप केला होता, तुम्ही म्हणता त्याचे खरं आहे की ते घर चालवल्यासारखा पवार साहेब पक्ष चालवत होते. मग आता मला वाटतं अजितदादा सुद्धा जिल्हा बँकेवर जसं पार्थ पवारांची चर्चा चालू असताना त्यांना घेतलं नाही रिक्त जागेवर, तसं आता राज्यसभेवर पार्थ पवारांना कसे घेतील अजितदादा? ते घर चालवल्यासारखा पक्ष चालवणार नाही. घेतलं म्हणजे खरंच त्यांची चर्चा होती, कारण त्यांच्या मित्रमंडळाच्या अजितदादा मित्रमंडळामध्ये अनेक जण आहेत की त्यांना संधी देतील ना अजितदादा राज्यसभेवर. आणि पार्थ पवार युवा नेते आहेत, हे स्वयंघोषित आहेत. अजून त्यांनी कधी युवकांचा मेळावा घेतलाय किंवा युवकांचे प्रश्न घेतलेत, कुठला संघर्ष वगैरे केलाय त्यांनी, असं काही चित्र दिसलेलं नाही. आणि तरी सुद्धा ते राज्यसभेवर त्यांना घेणारच असतील अजितदादा मित्रमंडळ, तर त्यांची कीव करावी आणि त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या. घ्या त्यांना राज्यसभा, तिथे त्यांना बघायला मिळेल काय काय भाषणं करतील आम्हाला राज्यसभेत, कोणते जनतेचे प्रश्न मांडतात पार्थ पवार हे आम्हालाही कळेल. कारण पार्थ पवार युवा संघर्ष यात्रेसारखी संघर्ष पदयात्रा वगैरे काढण्याच्या भानगडीत पडणार नाही. ते गजा मारण्यासारख्या गुंडांना भेटतील, असे गुंड वगैरे ते गोळा करतील, कारण त्यांनी परवा केलं ते. आणि अजितदादांनी त्याच्यात सांगितलं चूक होती. दुसऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही विचारता घोषणा दिल्यावर कार्यक्रमात, तुझ्या किती ग्रामपंचायत घोषणा दिली, अजितदादा एकच वादा, अशी जर घोषणा तुमच्याच कार्यक्रमात तुमच्याच कार्यकर्त्यांनी दिली, तुम्ही त्याला झापता जाहीरपणे आणि त्याला म्हणता तुझी ग्रामपंचायत तुझ्या ताब्यात आहे का रे? तसा प्रश्न तुम्ही पार्थ पवारांना का नाही विचारत दादा, की तू का गजा मारणे बरोबर गेला होता? कोणती कारवाई करणार आहात तुम्ही? गजा मारणे मोका अंतर्गत 2 वेळा कारवाई झालेला गुंड आहे, नामचीन गुंड आहे पुण्यातला. आणि पार्थ पवार तुमच्या शहर अध्यक्ष पदाधिकाऱ्यांच्या समवेत लवाजमा घेऊन त्याच्या घरी जातात आणि तुम्ही फक्त म्हणता हा चूक झाली, इतकं साधं बोलता? हे कसं काय मान्य होऊ शकतं? आणि अशा गुंडांची संगत असलेल्या तुमच्या पुत्राला तुमचं पुत्रप्रेम पुढे येऊन तुम्ही करणार असेल तर काय आमची काय हरकत नाही, तुमची लोकशाही आहे, तुम्हाला काही कुणालाही करू शकतो तुम्ही. तुम्ही आता मगाशी बोलताना म्हणालात की अजितदादांच्या गटातल्या सगळ्यांना आता वळसे पाटील असतील किंवा बाकीचे असतील त्यांना आता शांत झोप लागते. तुमचं बोलणं होतं त्यांच्यासोबत थोडक्यात सगळ्यांसोबत? नाही, माझं बोलणं कोणाशी होत नाही, कारण मी काय माझं काही कॉन्ट्रॅक्ट नाही कुठे, किंवा मला काय लाभाची, मी काय लाभार्थी नाहीये. कधी तुम्हाला ऑफर वगैरे दिली असेल? ऑफर मला, मी जेव्हा सुरुवातीला जे मुंबईत 2 सभा झाल्या, पक्ष 2 गट झाल्यानंतर, तेव्हा अजितदादांचं जेव्हा बांद्रा त्यांची सभा झाली त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता माझ्या युट्यूब चॅनलला, मी तो टाकला होता. आणि अजितदादांनी जे भाषण केलं होतं त्या भाषणाचा प्रतिवाद मी त्या व्हिडिओतनं केला होता. तो व्हिडिओ ऐकून त्यावेळेस मला अजितदादांनी रात्रीचा फोन केला होता त्यावेळेस, आणि मग ते मला का तिकडे गेले त्याची कारणं सांगत होते. तर मी जो प्रतिवाद केला होता तेच परत ते मला सांगत होते, भाषणातलेच मुद्दे. त्यामुळे मी ते चर्चा जी काही झाली होती त्यांच्याशी, त्यांचं म्हणणं होतं त्यांच्यासोबत मी यावं, परंतु मला भारतीय जनता पार्टीबरोबर जाणं वैचारिकदृष्ट्या मला शक्य नाही असं मी त्यांना क्लिअर कट त्यावेळेस सांगितलं. म्हणून नंतर मला परत काही कोणी फोन केला नाही आणि कोणी आग्रहही केला नाही. मुळात माझी वैयक्तिक कोणाशी दुश्मनी नाहीये. त्यांचं बोलणं होतं सगळ्यांशी. खाजगीत समोर कोणी भेटले तर काही लोक भेटतात, बोलतात, परंतु फार काही बोलणं होत नाही. ऍक्च्युली मी एक वैचारिक लेवलवर बोलत असतो, तात्विक मुद्द्यावर बोलत असतो. मी वैयक्तिक जीवनात कोणाच्या जात नाहीये. वैयक्तिक जीवनात कोणी काय करतं याच्याशी मला काही संबंध नसतो. त्यामुळे माझी वैचारिक तात्विक टीका असते, त्याची उत्तरं त्यांच्याकडून द्यायला पाहिजे. खरं मात्र ती उत्तर देत नाही. मला अपेक्षा आहे, मी जे त्यांना प्रश्न उपस्थित करतोय त्याची उत्तर अजितदादा मित्रमंडळाकडनं अपेक्षित. पण वैयक्तिक पातळीवर ते तुमचे मित्र पण असतील, त्यांच्याशी कदाचित असं भाजपचा अनुभव वगैरे, भाजपसोबत कसा अनुभव आहे काय सांगत असतील ते तुम्हाला कधी? नाही, तसं काही चर्चा अजून कोणाशी झाली नाही माझी ऍक्च्युली, आणि संपर्कही तसा काही झाला नाही अजून. खरं तर ते मला कदाचित भेटल्यावर कोणीतरी सांगेल, कदाचित अनुभव सांगू शकतील, नाही असं नाही.
परंतु त्यांच्या चेहऱ्यावर काही तेजी दिसत नाही भेटल्यावर. कुणीच असं फार खुशीत आहे वगैरे असं काही वाटत नाही. तिकडचे कार्यकर्ते सुद्धा त्यांना सोशल मीडियात सुद्धा काही लिहिता येत नाही. त्यांचे अजितदादा मित्रमंडळाचे जे सोशल मीडियातले जे त्यांचे पदाधिकारी आहेत काही लिहितात, बालिश सारखं, भास्कर सारखं आपले छोटे छोटे मुद्दे घेऊन असं. अमोल मिटकरींसारखा हा, त्यांना प्रवक्त्या काढावं लागलं. त्यांना म्हणजे अमोल मिटकरीला प्रवक्ते पदावर काढावं लागलं. याची कारण पण काय? ते तर म्हणतात काढलं नाही आम्हाला, फक्त आमचं नाही, मग मुख्य उमेश प्रवक्ते- पाटलाला निवड केली ना, पत्र दिलं ना तुम्ही. मुख्य प्रवक्ते. मग का केलं? तर तुमच्याकडे प्रतिवाद करणारा, तुमच्याकडे असा सक्षम कार्यकर्ताच नाही, तर तुमच्यावर जे आरोप होतात, तुमच्यावर जे ब्लेम होतात, त्याची उत्तरं तुमच्याकडे कोणाकडेच नाहीयेत आणि तुम्ही ती देऊ शकत नाहीत उत्तरं, कारण त्याची उत्तर तुमच्याकडे नाहीच आहेत, कारण तुम्ही चुकलेला आहात हे महाराष्ट्र जाणतो. भाजपची चर्चा सुरू आहे. जयंत पाटील मागच्या काही दिवसापासून भाजप दार्जिनी म्हणजे राम मंदिर वगैरे असेल किंवा काही गोष्टी असतील तर ते भाजप दार्जिनी भूमिका घेत आहेत असं दिसतंय. ते कधी भूमिका घेतली? परत भाजपकडे जातील. पण कधी त्यांनी भूमिका घेतली? राम मंदिराचं वगैरे कौतुक राम केलं. मंदिराचं काय? राम मंदिराचं कौतुक सगळ्या भारतानेच केलं. राम मंदिराचा आणि भाजपचा संबंध काय? मुळात राम मंदिर जे आहे हे भारतातल्या सर्वसामान्य लोकांचं, राम हे श्रद्धास्थान आहे. एक सर्वसामान्य लोक भाविक भक्त असतात, रामाला सगळेजण पूजा करतात. राम राम म्हणणं ही आमची परंपरा आहे. राम हा प्रत्येक गावात आहे. आणि मग रामाचं मंदिर बांधल्यानंतर देशवासियांनी आनंद व्यक्त केला, त्याच्यात सर्व पक्षांनी आनंद व्यक्त केला. कुणी नकार दिला? कुणी त्याचं नाकारलं? राम मंदिराचं नाही नाकारलं. भाजपाने तिथं त्यांचा भारतीय जनता पार्टीचा एक इव्हेंट केला, नरेंद्र मोदी आणि RSSचे मोहन भागवत नेऊन, आणि तिथे त्यांनी भारतीय जनता पार्टीचं संमेलन रामाच्या आणि राम मंदिराच्या निमित्ताने करण्याचा प्रयत्न केला. कारण राजकारणात त्यांना सांगण्यासारखं काही नसल्यामुळं लोकांच्या श्रद्धास्थानाचा ते गैरवापर करतात राजकारणामध्ये. मंदिराच्या माध्यमातून राजकारण करण्याचा भारतीय जनता पार्टीने, म्हणून तर अर्धवट मंदिर असताना, चारही पीठाच्या शंकराचार्यांचा विरोध असताना त्यांनी अर्धवट मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांची तिथं त्या प्राणप्रतिष्ठा केली. शंकराचार्यांनी विरोध केलेला आहे या देशातल्या, ते सुद्धा भारतीय जनता पार्टीने जुमानलं नाही आणि तिथे त्याचं प्राणप्रतिष्ठा अर्धवट मंदिरात ते केली. मंदिर पूर्ण व्हायला अजून वेळ आहे. म्हणजे जयंत पाटील जाणार नाही का? काय कारण झाले? जयंत पाटलांना जायचं असं तर तेव्हाच कारण गेले. मागच्या बरेच दिवसापासून चर्चा सुरू आहे. अजितदादा पण एकदा विधानसभेत म्हटले आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे, तुमचंच लक्ष नाही, आहे. अजितदादा मित्रमंडळ ज्या वेळेस गेलं त्याच वेळेस जयंत पाटील साहेब गेले असते आणि जयंत पाटील साहेबांना जाण्यासाठी त्यावेळेस काय अडचण नव्हती ना जायचं असतं, पण ते गेले नाहीत. उलट अजितदादा मित्रमंडळाचे विधिमंडळातले जे काही सदस्य आहेत इकडून तिकडे गेलेले, जयंत पाटील साहेब तिथे विधिमंडळ नेते आहेत, त्यांनी उलट तक्रार अर्ज केलेले आहे. कोर्ट केसेस ज्या चाललेल्या आहेत, निवडणूक आयोगाकडे जी केस आहे त्याचं पाठपुरावा किंवा तिथं लढण्याचं काम जयंत पाटील साहेब स्वतः करतायत त्या ठिकाणी. कशासाठी जातील ते? त्यांचे स्टेटमेंट अनेक वेळा आलेले आहेत. का जातील? मला वाटतं आता आपण पुढच्या ह्याच्यात आणखी त्या विषयावरती आपण चर्चा करूया. हे होते विकास लवांडे. राष्ट्रवादीची जी पडद्यामागच्या गोष्टी सुरू आहेत आता, लोकसभेची रणनीती, जयंत पाटलांचं काय चाललंय, सुप्रिया सुळेंना बारामती कसा अवघड जातोय, या सगळ्या विषयावर त्यांनी आपल्याशी गप्पा मारलेल्या आहे. धन्यवाद सर. नमस्कार, धन्यवाद.